नमस्कार मंडळी, आज आपण तयार करणार आहोत चुलीवरची दम चिकन बिर्याणी। जेव्हा लाकडाचा धूर, मसाल्याची खुसखुस आणि चिकनचा रस एकत्र येतो तेव्हा तयार होते एक दमदार बिर्याणी। चला तर सुरुवात करूया। एका मोठ्या बाउलमध्ये दही, चिकन टिक्का मसाला, मीठ, धना जिरा पावडर, गरम मसाला, स्नेहा लजीज घरगुती मसाला, कसुरी मेथी, एव्हरेस्टचा चिकन मसाला, बिर्याणी मसाला, तेल, आलं लसूण पेस्ट आणि लिंबू टाकून छान मिक्स करून घेतलं। त्यानंतर आपण चिकन टाकून घेतलं आणि छान एक मिक्स करून घेतलं। आणि इथे आपलं मॅरिनेटेड चिकन तयार आहे। आपण त्याला एक 10-15 मिनिटं रेस्ट करून घेणार आहोत। आता एका पातेल्यात गरम पाणी, खडा मसाला, तेल, मीठ, हिरवी मिरची, लिंबू असं सगळं टाकून छान उकळी येऊ दिली आणि आपण भिजवलेला राईस ॲड करून 70 ते 80% शिजवून घेतला। त्यानंतर कांदा छान स्लाइस करून घेतला आणि गरम तेलात तळून घेतला। तसंच काजू आणि बदाम हे सुद्धा लेअरिंगसाठी तळून घेतले। आता बिर्याणीसाठी लागणारा मसाला तयार करून घेतला। एका मिक्सरच्या भांड्यात तळलेला कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो, पुदिना, काजू, बदाम, गरम मसाला, जिरा पावडर, धना पावडर, स्नेहा लजीज घरगुती आगरी कोळी मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मसाला आणि पाणी टाकून छान पेस्ट तयार करून घेतली। आता आपला राईस छान शिजून तयार आहे। त्याला आता आपण चाळणीने काढून थंड करून घेतलं। एका प्लेटमध्ये राईसचे 3 भाग करून घेतले। त्यात लाल, पिवळा, हिरवा रंग मिक्स करून घेतला आणि हे आपण लेअरिंगसाठी वापरणार आहोत। त्यानंतर छान मातीचं भांडं तापवून घेतलं। त्यात तेल गरम करून घेतलं। त्यात मॅरिनेटेड चिकन ॲड केलं आणि ते 80 ते 85% छान झाकण देऊन शिजवून घेतलं। चिकनला आता छान तेल सुटलं आहे आणि आपलं चिकन शिजून देखील तयार आहे। दिसायला इतकं टेम्पटिंग दिसत होतं की असंच खाऊन घ्यावं असं वाटत होतं। आता आपण बनवून घेतलेला मसाला छान फ्राय करून घेतला। त्यात चिकन मसाला, बिर्याणी मसाला ॲड करून घेतला आणि तो तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घेतला। त्यानंतर त्यात चिकन ॲड केलं आणि सगळं कसं मिक्स करून घेतलं आणि 2 मिनटं वाफ देऊन घेतली। त्यानंतर त्यात तेजपान, कसुरी मेथी, पुदिना, कोथिंबीर हे सगळं मिक्स करून घेतलं। आता आपण बिर्याणी लेअर करूया। सुरुवातीला चिकनचा लेअर, त्यानंतर राईसचा लेअर, वरून कलर राईस, फ्राईड ओनियन, फ्राय केलेले काजू बदाम, पुदिना, कोथिंबीर, रोज वॉटर, केवडा वॉटर आणि तूप घालून घेतलं आणि मग फॉईल पेपरने सील केलं। ही स्टेप बिर्याणीला फ्लेवर देते। आता 10 मिनटं आपण चिकन बिर्याणी दम करून घेतली। बस, खरी चुलीवरची चिकन दम बिर्याणी तयार। बिर्याणी आपण छान सॅलडसोबत, रायत्यासोबत सर्व केली।